मोहोळ तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी केला. अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, तहसीलदार मोहोळ तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ यांना निवेदन सादर करून लाभार्थ्यांना तात्काळ मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की मोहोळ तालुक्यात अनेक कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजना मंजूर झाल्या आहेत, मात्र वाळू उपलब्ध नसल्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की जर तात्काळ वाळू उपलब्ध करून दिली नाही तर 1 मे 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत तहसील कार्यालयासमोर हलगी वाजवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.